मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 39. आता पुढे. मला पण यायचे आहे ऑफिसला. बाईकवाले काका पण असतील ना तिथे? आदिती म्हणाली. आदिती, मी तुला ऑफिसला नाही घेऊन जाऊ शकत. समजून घे ना बेटा. फक्त आजचा दिवस, उद्या मला सुट्टी आहे. आज पण मी लवकरच येईन पक्का. गिरजाने कसेबसे आदितीला समजावले आणि ती ऑफिसला निघून गेली. आदिती थोडी नाराजच होती, कारण तिला वाटत होते की गिरजाने तिच्यासोबत राहावे. पण गिरिजाला आज तरी हे शक्य नव्हते. तिने फोन करून सुट्टी घेण्याचा प्रयत्नही केला, पण आज एक महत्त्वाची मीटिंग होती. त्यामुळे मिस्टर पटेलनी तिलाच उलट सुनावले. गिरिजा ऑफिसला गेली तसे आदिती चिडचिड करू लागली. आदिती बेटा, हे खाऊन घे. बघ, मम्माने तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे. आजी तिला भरवत म्हणाली. मला नको पुरणपोळी बिली. आदिती चिडून म्हणाली. अगं, असे काय करतेस? तूच म्हणाली होतीस ना मम्माला. एवढ्या घाईत तिने ऑफिसला जाण्याआधी बनवले आणि तू खात नाही? आजी म्हणाली. मला मम्मा हवी आहे, पोळी नको. आदितीचा हट्ट पुन्हा सुरू झाला. तिने रागाने इकडे तिकडे वस्तू फेकायला सुरू केली. एकीकडे अभय ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाला. तो दाराला लॉक लावत असताना त्याला आतून दार वाजल्यासारखे वाटले. त्याने दाराला कान लावून पाहिले, तेव्हा पुन्हा दार वाजले. त्याच्या लक्षात आले की बाजूच्या फ्लॅटचं दार आतून वाजत आहे. त्याने त्या दिशेने पाहिले तर दार बाहेरून बंद होते आणि आजी दार वाजवत होती. कुणी आहे का? दार उघडा. माझी नात एकटीच बाहेर गेली आहे दार लावून. कुणी आहे का? आजीचा आवाज आला. त्याने लगेच जाऊन दार उघडले. आजी त्याला पाहतच राहिली. बरं झाले तुम्ही आलात. माझ्या नातीला पाहिले का? ती कुठेतरी दार लावून गेली. आजी घाबरत म्हणाली. शांत व्हा. किती वेळ झाला? मी खाली जाऊन पाहतो. 15-20 मिनिटे झाली असतील. देवा परमेश्वरा, कुठे गेली असेल? आजी घाबरल्या होत्या. त्यात त्यांना पायऱ्या उतरताना तोल जात होता. मी आणतो तिला, तुम्ही नका घाबरू. गेट बंद असतो. ती गेटच्या बाहेर नाही जाऊ शकत. खाली पार्किंगमध्ये असेल. तुम्ही बसा, मी तिला घेऊन येतो. त्यांनी त्यांना हाताला धरून खाली बसवत म्हटले, कारण त्यांना धाप लागत होती. तो लगेच खाली आला आणि सर्वत्र तिला शोधू लागला. एवढ्यात त्याला त्याच्या बाईकजवळ तिचा फ्रॉक दिसला. हो, म्हणजे ही माझ्या बाईकजवळ लपले. तो शांतपणे त्याच्या बाईकला चावी लावण्यासाठी गेला. तो चावी लावणार तीच म्हणाली, अंकल. आदिती उठून उभी राहत वरडली, बाईकवाले काका. अरे, तू इथे काय करत होतीस? मम्मा कुठे आहे तुझी? अभय तिला पाहून मुद्दाम म्हणाला. मम्मा ऑफिसला गेली, ती म्हणाली. आणि तू एकटीच इथे काय करत आहेस? सिनियर आजी कुठे आहे तुझी? तो तिचा चेहरा निरखत म्हणाला. त्या दोघी पण ना मला त्रास द्यायला लागल्या आहे. मी नाही जाणार. मला बोल होते तिथे. आदिती रागाने म्हणाली. असे काय केलं त्यांनी? तो हसू लपवत म्हणाला. मम्माने मला तिच्यासोबत ऑफिसला नाही घेऊन गेली आणि आजी म्हणते झोप आता. मला माझ्या पप्पांकडे जायचे आहे. तुम्हाला माहीत आहे माझे पप्पा कुठे राहतात? आदिती म्हणाली तसे तो म्हणाला. मला नाही माहीत ते कुठे राहतात, पण नाराज नको होऊ. मी तुला फिरायला घेऊन जाऊ शकतो. कुठे जायचं आहे तुला? तू माझ्यासोबत येशील का? आवडेल ना तुला? तो तिच्याजवळ बसून प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. हो, सांगू, मला मॉलमध्ये जायचे आहे. पण तुम्ही तर ऑफिसला चाललेले आहेत ना. मला घेऊन कसे जाणार? तुमचे बॉस वरडतील ना. आदिती विचार करत म्हणाली. पण मी नाही घाबरत त्यांना. आपण फिरून आलो की मग ऑफिसला जाईन. ओके? तो तिच्यासारखं म्हणाला. खलच? ती एकदम म्हणाली. हो, खलच. तो म्हणाला. यस, चला पटकन. तिचा चेहरा सांगत होता की ती किती खुश आहे. हो, तो तिचा आनंद पाहून सुखावला. पण तुझ्या आजीला नाही सांगणार का? असे कुणी बोलावले की लगेच नाही जायचं. आधी घरात विचारायचं असते, नाहीतर चोर पकडून नेतात. तो तिला म्हणाला. पण तिने नाही पाठवले तर? आदिती नाराज होत म्हणाली. मग आपण दोघे पण त्यांच्याशी कट्टी घेऊ. पण असे घरातून पळून नाही जायचं. आजी बिचारी एकटीच रडत होती, माहिती तुला?
आता जाऊन आजीला आधी सॉरी म्हणायचं, तरच घेऊन जाईन. अभय तिला समजावत म्हणाला. ओके, मी पळत नाही असे कळणार. ती खाली पाहत म्हणाली. आजी खाली येऊन दोघांना पायरीवरूनच त्यांना पाहत होती. सॉरी आजी, मी आता पुन्हा नाही असे दार लावून जाणार. तू लढू नकोस. आदिती आजीजवळ येत म्हणाली. मी किती घाबरली होती आदिती. असं नाही करायचं बेटा. बरे, हे काका इथे होते नाही तर काय केलं असतं मी. ना माझ्याकडे फोन. आजी तिला म्हणाली. आजी, हे काका मला मॉलमध्ये घेऊन जाणार आहेत. मी जाऊ? आदिती म्हणाली. अगं पण त्यांना का त्रास देत आहेस? ते कामाला जाणार असतील. मी तिला फिरायला घेऊन जाऊ का? म्हणजे चालेल का तुम्हाला? मी तिला तासभरात घेऊन येईन, तो म्हणाला. पण तुम्ही? सॉरी, मी अभय, तुमच्या शेजारी राहतो. गिरिजा आणि मी एकच ऑफिसमध्ये काम करतो. गिरिजा माझी मैत्रीण आहे. हवं तर मी फोन करतो तिला. तुम्ही बोला. अभय फोन लावण्याची ॲक्टिंग करत म्हणाला. नाही, फोन नको. तासभरात याल ना? मग जा घेऊन. कसे आहे नवीन शहर? पोरगी वात्रट आहे, कुठे पण निघून जाईल म्हणून म्हटले. आजी त्याला निरखत म्हणाली. आजी, मी काकांचे सर्व ऐकेन. अजिबात त्यांना त्रास देणार नाही, आदिती म्हणाली. आदिती तशी हट्टीच होती. सहसा तिचं कुणाशी पटायचं नाही. पण अभयच्या सोबत तिचं इतकं चांगलं बॉन्डिंग पाहून आजीही विचारात पडली. अरे हां, याच्याचबद्दल आदिती रात्री बोलत होती. खरंच देखणा पोरगा आहे. गिरिजाचा मित्र असेल का नक्की? बरं, घेऊन जा, पण लगेच या, आजी म्हणाली. तशी आदिती आनंदाने नाचू लागली. आदिती सोबत होती म्हणून त्यांनी त्याची कार घेतली आणि तिला पुढे बसवत सीट बेल्ट लावला. ही पण तुमचीच गाडी आहे का? आदितीने विचारले. हो, पण मीही जास्त नाही चालवत. ट्रॉफिकमध्ये अडकती, अभय म्हणाला. ट्रॉफिक म्हणजे काय असते? ट्रॉफिक म्हणजे खूप गाड्या एकाच वेळी एकाच रस्त्यावर जाताना त्यांना वाट मिळत नाही आणि उशीर होतो, त्याला म्हणतात ट्रॉफिक. अच्छा, तू नीट बसलीस ना? आता चला, तो कार स्टार्ट करत म्हणाला. गिरिजा ऑफिसजवळ पोहोचली. ती घाई गडबडीत लिफ्टजवळ आली आणि लिफ्टमध्ये शिरली. तोच लिफ्ट बंद होत असताना स्नेहा आत शिरली. गिरिजा हसली, पण तिने तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं. तिनेही काहीही न बोलता दुर्लक्ष केलं. वरच्या फ्लोअरवर अजून काही माणसे आत शिरली, तसे ती लगेच बाहेर पडली. ती दुसऱ्याच फ्लोअरवर लगेच उतरली. हे तिला अजब वाटले. गिरिजा तिच्या 6th फ्लोअरवर गेली, पण तिला कळून चुकले होते. स्नेहा आता आपल्याशी बोलणार नाही. ती तिच्या डिझायनिंग रूममध्ये उभी सर्व पुतळे पाहत होती. आज जर आदिती आली नसती तर आज मी रिझाईन लेटर दिलं असतं, जो की तिने लिहून बॅगमध्ये ठेवला होता. शिवाय तिने कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्टही केला होता. त्यामुळे तिला अजून नेक्स्ट शूटसाठी सुद्धा ड्रेस डिझाईन करायचे होते. पण आत्ता तिचं डोकं काम करत नव्हते. ती मिस्टर पटेलांना भेटायचा विचार केला. पण ती जेव्हा त्यांच्या केबिनमध्ये गेली तेव्हा तिथे समजले की ते अजून आले नाहीत. त्यामुळे ती तिथून निघून गेली. पण जाताना तिच्या फाईलमधून ते लेटर खाली पडले. ते दोघे एन्जॉय करत गेले. आदितीने सोबत तिची छोटी बॅग ही घेतली होती. ते दोघे मॉल जवळ पोहोचले. वाव, किती मस्त आहे इथे, आदिती म्हणाली. हे घे. अभयने तिला कॉटन कॅन्डी घेऊन दिले. तशी तिने त्याला मिठी मारत म्हटले. थँक्यू काका, मला इथे आणल्याबद्दल. आवडले ना तुला? चल, अजून पुढे गंमत आहे, तो तिला उचलून घेत म्हणाला. त्या छोट्या छोट्या गाड्या कुणाच्या आहेत? आदिती तिकडे बोट करत म्हणाली. त्या गाडीमध्ये बसायचं आहे का? चल, तिथे खेळण्यासाठी असलेले गाडीमध्ये तिला बसायला घेऊन गेला. 11 वाजून गेले होते. मिस्टर पटेल अभयला कॉल करू लागले. आदिती खेळत होती. अभयने फोन रिसीव्ह केला. हॅलो अभय, कुठे आहेस? ते पलीकडून चिडून म्हणाले. येतच आहे, रस्त्यात आहे, थोड्या वेळातच तुमच्या समोर असेल. अभय कॉटन कॅन्डी खात म्हणाला. 1 तासापूर्वी पण हेच म्हणाला होतास. आज मीटिंग आहे, लक्षात आहे ना? 11 वाजून गेले, अजून कुठे आहेस तू? मी ऑफिसमध्ये नाही आहे. ते लोक आले तर काय होईल माहिती का? एवढ्या मोठ्या क्लायंटना असे वाट पाहायला लावायचं, त्याने कंपनीची रेप्युटेशन खराब होते. 1 मिनिट, रेप्युटेशन खराब झाली नाही ना? आधीच का सीन क्रिएट करत आहात?
कंपनीची इज्जत माझ्या एकट्याच्या हातात आहे का? आणि मीटिंग 3 वाजता आहे. पण मग तुम्ही कुठे आहात? आता म्हणू नका की मी आल्याशिवाय येणार नाही. तुम्हाला मीच हवा असतो मीटिंगला. बाकीचे पण आहेत ना, त्यांना सांगा प्रेझेंटेशन. कालच दुबईहून आलो, तुम्ही लगेच मीटिंग ठेवली. काही समजतं की नाही? अभय उलट त्यांना झापायला सुरू झाला. एकीकडे त्याचं आदितीकडेही लक्ष होते. सॉरी, ते चुकलेच माझे, ते गप होत म्हणाले. पण मध्येच त्यांच्या लक्षात आले की मी बॉस आहे. मी पण इथे नॉनस्टॉप काम करत आहे. तुम्ही तरी फिरून मज्जा करून आलात. मी पण आपला गाडा ओढत आहे एकटाच. मिस्टर पटेल म्हणाले. एकटे का ओढताय? सोबत घ्या कुणाला तरी. अभय हसत म्हणाला. चुप, कुठे आहेस तू आता? एवढा आवाज कसला आहे लहान मुलासारखा? ते म्हणाले. मी बसमध्ये आहे. हॅलो हॅलो, नेटवर्क गेला वाटतं, असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. आदिती आणि तो आता पुढे गेले. ते दोघे आता मिनी ट्रेनमध्ये बसून आईस्क्रीम खाऊ लागले. इतक्यात पुन्हा मिस्टर पटेल यांचा फोन आला. यार, हे का सारखे फोन करत आहेत? तो वैतागला. सर बोला. तो तू नक्की कुठे आहेस? म्हटले ना बसमध्ये आहे. ट्रॉफिकमध्ये अडकलो आहे. अभय म्हणाला. नक्की बसमध्ये आहेस की ट्रेनमध्ये आहेस? ते पण लहान मुलांच्या. तू ठीक तर आहेस ना अभय? अभयने समोर ट्रेन जात होती त्या दिशेने पाहिले तर तिथे मिस्टर पटेल त्यांच्याकडे सदमा लागल्यासारखे पाहत उभे होते. अभयने त्यांना पाहून गॉगल चढवत दुसरीकडे पाहिले. हे इथे कसे? ट्रेन पुढे गेली आणि थांबली. तसे अभयने पाहिले तर आदिती खूपच खुश दिसत होती. तिला नाराज नव्हते करायचे. अरे यार, आता कुठे जाऊ? मिस्टर पटेल यावेळी इथे काय करत आहेत? ते पण आजच? ते दोघे ट्रेनमधून उतरले. आदिती बेटा, थोडा वेळ इथे थांब. माझे बॉस इथे आले आहेत. मी त्यांना भेटून येतो, तो म्हणाला. तुमचे बॉस? ते तुम्हाला आता ओरडतील का? तिने घाबरून म्हटले. माहीत नाही, पण मी बघतो. तू नको काळजी करूस, तो तिला छान समजावत स्माईल देत म्हणाला. बोल. आदिती मान हलवत म्हणाली. इथे थांब, कुठेही जाऊ नकोस हां, त्याने तिला समजावून सांगितले. ओके. तिने हाताचा दन करून त्याच्या हाताच्या अंगठ्याला टच केलं. तो हसला. तो जाणार तोच ते मागे उभे असलेल्या दिशेने ते जागीच थांबला. हे इतक्या फास्ट हे इथे कसे आले? तो त्यांना पाहून खोटं हसत म्हणाला. अरे सर, तुम्ही इथे? व्हॉट आय प्रेझेंट सरप्राईज, तो म्हणाला. यात काहीच सरप्राईज वगैरे नाहीये. इतका वेळ खोटं बोलत होतास ना माझ्याशी? ते कमरेवर हात ठेवून म्हणाले. आता तुम्हाला कळालेच आहे तर? हो, खोटं बोलत होतो. एनी प्रॉब्लेम, तो निर्लज्जपणे म्हणाला. लाज नाही वाटत? इथे आता यावेळी काय करत आहेस? ते म्हणाले. माझे सोडा, तुम्ही इथे काय करत आहात? बॉस ऑफिसमध्ये वेळेवर गेले नाही तर एम्प्लॉईज कडून का अपेक्षा ठेवता? आणि हातात रेड रोज बुके, हे काय आहे सर? तो तोंडावर हात ठेवत म्हणाला. ते मी इथे एका कामासाठी आलो आहे. एक क्लायंट येणार आहेत, त्यांनी इथे बोलवले आहे भेटायला. मिस्टर पटेल बुके लपवत म्हणाले. क्लायंट? ते पण मॉलमध्ये? ऑफिसमध्ये बोलवायचं ना त्यांना. एक मिनिट, नक्की क्लायंट आहे या गर्लफ्रेंड भेटायला आले आहेत? अभय त्यांना चिडवत म्हणाला. काहीही काय? आणि तू का लहान मुलांच्या ट्रेनमध्ये बसला होता? तू लहान आहेस का अजून? लग्न झाले असते तर आता त्या मुली एवढे मुलगी असती तुला, असे चिडून म्हणाले. अभयने वळून पाहिले तर तिकडे आदिती उभी त्यांनाच पाहत होती. काय सर तुम्ही? का उगाच लाजवता मला? मला तर एक काय 4 मुली असत्या. एक तो कुछ भी नाही. तो केसांवरून हात फिरवत म्हणाला. ते सोड, तू मुद्द्याचं बोल. ते अजून चिडले. सर, जर तुमचे वेळेत लग्न झाले असते तर तुम्हाला माझ्या एवढा मुलगा असता आणि त्या मुली एवढी नात असती. पॉइंट टू बी नोटेड, तो म्हणाला. शट अप, नॉनसन्स. मी काही इतका म्हातारा झालेलो नाही. तुझ्यापेक्षा फक्त 5-10 वर्षांनी मोठा असेल. त्यांनी केस नीट करत म्हणाले. नक्की किती, 5 की 10? तो म्हणाला. चुप, फालतूगिरी बंद कर. ऑफिसला कोण जाईल? ते चिडून म्हणाले. कोण जाईल? आधी तुम्ही का मी? आपण टोल करू, तो म्हणाला. अरे तू जायला हवे. हे सगळं काय आहे? आत्ताच्या आत्ता ऑफिसला जा, तो वरडून म्हणाला. त्यांना का वरडत आहेत आजोबा? त्यांना मीच इथे घेऊन आली. आदिती तिथे उभी अभयचा हात पकडून म्हणाली.
कोण आजोबा? ही मला आजोबा म्हणाली का? ते संतापून म्हणाले. ऍक्च्युली हो, तुम्हालाच आजोबा म्हणाली. आदिती, यांना आजोबा नाही म्हणायचं. ते माझ्यापेक्षा फक्त 10 वर्षांनी मोठे आहेत, फक्त 10 वर्षांनी. अभय मुद्दा म्हणाला. सारखं सारखं काय तेच? आणि कोण आहे ही? तुझ्यासोबत आली आहे का? त्यांनी विचारले. हो, माझ्यासोबतच आली आहे. आदिती बेटा, तू जरा तिथे खेळ, मी आलोच. अभयने तिला तिथे असलेल्या छोट्या रिक्षामध्ये पाठवले. हे काय सुरू आहे? आता बोलू नकोस. मित्राची मुलगी आहे, शेजारची मुलगी आहे, नातेवाईक आहेत. मला कुठलेच कारण नको आहे. आधी घरी सोड तिला. ते अजून चिडलेले होते. आणि माझी मुलगी आहे असे म्हटले तर? तो त्याचा गॉगल काढत खिशात ठेवत म्हणाला. अभयने त्यांना विचारले, ही का तुझी मुलगी एवढी मोठी? ते हसत म्हणाले, तुम्हीच म्हटले ना लग्न झाले असते तर एवढी मोठी मुलगी असती. मग आता का हसत आहात? तो म्हणाला. हो, पण लग्न झाले असते तर म्हटले मी. तुझं लग्न कुठे झाले आहे? उगाच काही बडबडू नकोस. ते त्याच्याकडे थोडा डाऊटफुली पाहत म्हणाले. तोच तर प्रॉब्लेम आहे ना सर. लग्नच नाही झाले, आधीच मुलगी झाली. त्यामुळेच तर मला असे तिला लपून छुपून फिरवावे लागते. किती मजबूर असेल मी. तो छातीवर हात ठेवून नाटक करत म्हणाला. काय? ते विक्षिप्त चेहरा करत म्हणाले. हो सर, हे खरं आहे. मी हिला इथे फिरायला घेऊन आलो आहे. थोड्या वेळाने ऑफिसला जाईन. चालेल ना सर? अभय नाटक करत म्हणाला. सर सर तर पुन्हा सदम्यात होते. सर, काय झाले? अभयने विचारले. हे काय नवीन आता? पण मग हिची मम्मी कुठे आहे? ते म्हणाले. तिच्या आईने मला बाप बनवून लग्नाला नकार दिला. सर, किती सोसले आहे मी. एक मुलीला उराशी बांधून कुठे कुठे फिरलो मी. काय सांगू तुम्हाला. माझ्या घरच्यांनी पण मला हकलून दिले. मला माहीत आहे तुम्हाला हे सगळं खोटं वाटत असेल, म्हणून मी तुम्हाला हे सांगत नव्हतो. मला माहीत आहे तुम्ही कुणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण आता तुम्ही मला समजून नाही घेणार तर कोण घेईल? त्याचा मेलो ड्रामा सुरूच होता की आदिती तिथे धावत आली. पप्पा पप्पा आणि येऊन त्याच्या कडेवर बसली. मिस्टर पटेल यांना घईवरून येण्याची बाकी होती. तसे चेहरा तुझ्यासारखाच वाटतोय. ते त्याला आणि तिला निरखून पाहू लागले. याचा काय भरोसा असेल? ही याचीच मुलगी. ते त्यांना पाहत मनाशीच म्हणाले. मला आता इथून निघावे लागेल. माझी ब्लाइंड डेट खराब होईल असे विचार करत मीटिंगला वेळेत पोहोच. मी जातो आता असे म्हणत ते गेले. आता मला माहीत झाले. आदिती म्हणाली. काय माहीत झाले आदिती बेटाला? त्याने हसत विचारले. तुम्हीच माझे पप्पा आहेत. मम्मा मला मुद्दाम सांगत नव्हती, पण तरी मला माहीत झाले. पप्पा पप्पा, ती त्याला मिठी मारत म्हणाली. त्यावर अभय खोड्यात पडला. आदितीने मी बोलत होते ते सर्व ऐकले की काय? नाही, पण ती तर लांब होती. मग ही असे का म्हणत आहे? आदिती बेटा, मी तुझा पप्पा नाही, तो तिला समजावत म्हणाला. तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्हीच माझे पप्पा आहेत असे म्हणत ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. अभय तिला तिथून घेऊन गेला. ते घरी पोहोचले तेव्हा आदिती झोपली होती. अभयने तिला झोपवले आणि तिच्यासाठी घेतलेले खेळणी तिच्याजवळ ठेवली आणि तो गेला. आजी हे सर्व पाहत होती. त्या दोघांचे नाते तिला कळत नव्हते, पण तरीही ते दोघे सोबत खूप गोड दिसत होते. मीटिंग सुरू झाली होती. सर्व मीटिंग हॉलमध्ये बसले होते. मीटिंगसाठी एका मोठ्या ज्वेलरीमधून त्यांचे प्रतिनिधी आले होते. स्नेहा प्रेझेंटेशन उठणार की तेवढ्यात अभय आत आला आणि मी बोलतो असे म्हणत त्याने तिला बसायला इशारा केला. अभयने आधी त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीबद्दल थोडी तुम्हाला आमच्या सूटसाठी सामान्य गृहिणी हवी, जिचा स्किन एक्चूर जास्त लाईट नको, थोडा डार्क असला तरी चालेल, लांब कुरळे केस, तेही अगदी नॅचरल ब्लॅक हेअर असलेली, जिचा फेस कट मुळात परफेक्ट असेल, जिने साडी परिधान केली की साक्षात दुर्गा अवतरली असे वाटायला हवे, म्हणजे थोडक्यात अस्सल भारतीय नारी. ते त्यांचे मत मांडत होते. हे सर्व ऐकत होते. मायरा आणि रुबी एकामेकींकडे पाहू लागल्या. इतकं सगळं नॅचरल कुठे मिळेल यांना? रुबी हसत मायराला म्हणाली. नाहीतर काय, आता सर्वसामान्य मुलीही पार्लर ट्रीटमेंट घेतात, तर मॉडेल कुठून साधी मिळेल? एकीकडे सुनील करण म्हणाला. अरे यार, अशी बायको तर मीच
5 वर्ष झाली शोधत आहे, पण मलाच अजून मिळाली नाही. गिरिजाने साडी नेसली होती. इतक्यात स्नेहा त्यांच्याकडे पळत त्यांना म्हणाली, व्हॉट नॉनसन्स, काहीही बोलत आहेत. अशी मॉडेल कुठे मिळेल? आता काय आपण सगळी कामे सोडून अशी मॉडेल शोधत बसायची का काय? स्नेहा पुटपुटली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओला जरूर एक लाईक करा. मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुम्ही पहिली वेळ भेट देत असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरची बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन कथा मालिका तुम्ही ऐकू शकता. धन्यवाद मंडळी.